हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं बाला भैया ऑफिशियल एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे संगेकर सर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे जे की बेसिक मॅथ्स असते. बेसिक मॅथ्स आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्पेशली कुठले कुठले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, बँकिंग, SSC, MBA, CET, रेल्वे आणि सरळ सेवा. या सरळ सेवेच्या एक्झामसाठी आणि पूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे बेसिक मॅथ लागणार आहे ते आपण लवकरच चालू करणार आहोत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेसिक मॅथ मध्ये सर्वात जास्त काय महत्वाचं असतं, तर बेसिक मॅथ मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं असतं बघा, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये या दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. कुठल्या आहेत त्या दोन गोष्टी? आर आणि सी म्हणजे काय? आर म्हणजे रीडिंग, आर म्हणजे रीडिंग आणि सी म्हणजे कॅल्क्युलेशन. कारण कुठलीही एक्झाम हे टाइम लिमिट मध्ये असते आणि आपल्याला एक्झाम मध्ये जर टाइम सेव्ह करायचा असेल तर तुमचा क्वेश्चन फास्ट रीड झाला पाहिजे. रीड झालं पाहिजे म्हणजे रीडिंग आणि कॅल्क्युलेट, त्याच्यानंतर काय आलं? कॅल्क्युलेशन. आणि कॅल्क्युलेशन फास्ट करायचं असेल तर तुम्हाला काही चार गोष्टी महत्वाच्या आहेत जे की तुम्हाला मी बोर्डवर लिहून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये बघा काय महत्वाचं आहे, या साईडला लिहू आपण. चला, फर्स्ट काय महत्वाचं आहे, तुमची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ही 100 पर्यंतची परफेक्ट असली पाहिजे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन 100 पर्यंतची परफेक्ट असली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पाढे म्हणजे टेबल्स हे ऍटलिस्ट 25 पर्यंत, आणि हेच जर 30 पर्यंत पाठ असतील तर सोन्याहून पिवळ म्हणता येईल. ठीक आहे. चला मग पाढे तुम्हाला कमीत कमी 25 पर्यंत, आणि 25च्या पुढचे म्हणजे 26, 27, 28, 29 जे काही पाढे आहेत ते पाढे कसे असले पाहिजे? कमीत कमी 3 स्टेज तरी पाठ असले पाहिजे. म्हणजे 26 एक 26, 26 दुनी 52, 26 त्रिक 78, 27 एक 27, 27 दुनी 54, 27 त्रिक 81, अशा प्रकारे. ठीक आहे. हे पाढे खूप जास्त महत्वाचे आहेत, तरच आपल्याला काय होईल की एक्झाम मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये बँक असू द्या, स्टाफ सिलेक्शन असो, MBA, CET असो, सरळ सेवा असो. आता सरळ सेवेच्या प्रत्येक एक्झाम कोण घेत आहे? सरळ सेवेच्या प्रत्येक एक्झाम IBPS आणि TCS कडे आहेत. आता इथून पुढे MPSC कडे जाणार आहेत असं ऐकली चर्चा मी. पण तरी सुद्धा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करायचे असतील तर सगळ्यात जास्त महत्वाच्या या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुमचे ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट असावी, त्याच्यानंतर तुमचे पाढे चांगले असावे. तिसरी गोष्ट आहे तुमचे स्क्वेअर्स कमीत कमी 30 पर्यंत पाठ असावं. स्क्वेअर म्हणजे वर्ग. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर क्यूब कितीपर्यंत? एक 16 पर्यंत पाठ असले तर चांगली गोष्ट आहे. 16च्या नंतर 20 पर्यंत म्हणजे 20 पर्यंतचे स्क्वेअर सुद्धा तुम्हाला पाठ असतील तर ते सोन्यापेक्षा पिवळ आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पेशली मला वाटते की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर बघा, बँकिंग असू द्या, स्टाफ सिलेक्शन असो, MBA, CET असो किंवा कॅट असो, या कुठल्याही एक्झाम मध्ये, कुठलीही एक्झाम असू द्या, या कुठल्याही एक्झाम मध्ये इंग्लिश जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इंग्लिश सोबत सोबत तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ आणि रिझनिंग सुद्धा असते, म्हणजे बुद्धिमत्ता. या दोन्ही एक्झाम्स मध्ये जे क्वांटचे म्हणजे मॅथचे मोठे मोठे क्वेश्चन्स असतात ते आपल्याला फास्ट रीड करता आले पाहिजे, आणि रिझनिंगचे जे मोठ्या मोठ्या पझल्स असतात त्या पझल सुद्धा आपल्याला फास्ट रीड करता आल्या पाहिजे, मगच तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? चौथी, तर ती आहे इंग्लिश रीडिंग. तर या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ह्या चार गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत, बरोबर. आणि हे जे मी लिहून दिलं तुम्हाला, आर आणि सी, आर म्हणजे रीडिंग आणि सी मीन्स कॅल्क्युलेशन, हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला टाइम मध्ये एका क्वेश्चन साठी 1 मिनिट सुद्धा नाही आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला टाइम मध्ये कुठलीही गोष्ट फिट करायची असेल तर ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि बरेचसे स्टुडंट्सला या सर्व गोष्टी येतात हे कन्सिडर करूनच कुठल्याही टीचरला टीचिंग करायचे असते. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात हे कन्सिडर करतो, आणि जर येत नसतील तर थोडंसं बेसिक कॅल्क्युलेशन तुमचं सुधारण्यासाठी एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनचं नाव लिहून देतो तुम्हाला मी. त्याचं नाव आहे मॅथ ट्रिक्स वर्कआउट. हे ऍप आहे. या ऍपवर पर्पल कलरचा लोगो येईल. ठीक आहे. आणि त्या ऍप मध्ये तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्या बेसिक छोटे क्विज आहेत. म्हणजे तुम्हाला एक लेवल ओपन केली की पुढची लेवल ओपन होईल.
म्हणजे तुम्ही जर त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये एक लेवल ओपन केलं तर त्याच्या पुढची लेवल ओपन होईल. मग त्या लेवलसाठी त्याच्या पुढची लेवल ओपन करण्यासाठी पुन्हा तुम्हाला म्हणजे ऍज अ गेम टाईप तुम्हाला सॉल्व्ह करायला मजा येईल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे कॅल्क्युलेशन सुद्धा सुधारतील. ओके ठीक आहे. या सोबत सोबत बघा आता सगळ्यात जास्त महत्वाच्या तर गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. आता पुढे काय करायचंय आपल्याला की काय महत्वाचं आहे पुढे बघा. हा लक्ष द्या. आता जर तुम्हाला 30 पर्यंतचे स्क्वेअर्स म्हणजेच वर्ग पार्ट असतील तर एक्झाम मध्ये आपल्याला कधी कधी मोठ्या संख्येचे स्क्वेअर सुद्धा करायची गरज पडते किंवा स्क्वेअर रूट करायची गरज पडते. त्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक घेऊन आलोय. त्याच्यामध्ये बघा की कसं आहे आता काही स्टुडंट्स म्हणतील की सर 30 पर्यंतचे स्क्वेअर्स इनफ आहेत मग मोठ्या डिजिटचे स्क्वेअर करायची काय गरज आहे. लक्षात घ्या आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला चाललोय. कसं आहे की माझ्या वेळी जिल्हा परिषद शिक्षक होते आणि नेहमी म्हणायचे की जर आपल्याला हरणाची शिकार करायची असेल तर वाघाच्या शिकारीचं साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताना आपल्याकडे कुठल्या गोष्टीची कमतरता पडेल कधीच सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे पूर्ण साहित्य म्हणजे पूर्ण आपल्याकडे शक्ती असली पाहिजे की आपण त्यात प्रत्येक क्वेश्चनला आपण टॅकल करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा जर तुम्हाला 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट असतील तर त्याच्या पुढचे म्हणजे 1 पासून 130 पर्यंत 1 पासून 130 पर्यंतचे स्क्वेअर्स हे ओरली करायचे असतील तर त्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आहे. आणि ती शॉर्टकट ट्रिक काय आहे बघा की आपल्याला बघा दोन मेथड मध्ये आपल्याला शॉर्टकट ट्रिक बघायची. एक 100 रेंजचे स्क्वेअर्स आणि दुसरी शॉर्टकट ट्रिक आहे 50 रेंजचे स्क्वेअर्स. लक्षात घ्या आपल्याला शॉर्टकट शिवाय पर्याय नाही. कमी टाइम मध्ये जास्त क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असतील आणि अॅक्युरेट विथ अॅक्युरेसी आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर शॉर्टकट ट्रिक महत्वाचे आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा 100 रेंज मग 100 रेंज चे स्क्वेअर्स कसे करायचे. मग आता मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला 30 पर्यंतचे स्क्वेअर्स लर्न आहे. ठीक आहे. 30 पर्यंतचे स्क्वेअर्स तुम्हाला पार्ट आहेत. तर पुढचे जर गरजच पडली मोठे स्क्वेअर करायची तर कसे करायचे बघायचं की 100 रेंज मध्ये आहे का. आता 100 रेंज कुठून कुठपर्यंत 100च्या पुढे 130 पर्यंत आणि 100च्या मागे 75 पर्यंत आपण स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे. मग आता 100 रेंजच्या स्क्वेअर्स मध्ये फर्स्ट स्क्वेअर बघा की जर तुम्हाला 102 चा स्क्वेअर करायचा आहे 102 चा स्क्वेअर करायचा आहे तर बघायचं की हा डिजिट 100 पेक्षा मोठा किती आहे. ठीक आहे. आता हा डिजिट 100 पेक्षा 2 मोठा आहे. जर 100 पेक्षा डिजिट मोठा असेल तर त्याला पुन्हा वाढवायचं. कितीनी मोठा आहे 2 त्याला पुन्हा 2 म्हणजे 2 वाढवायचं. म्हणजे हे किती झालं बघा 104 झाला. ठीक आहे. आणि 100 पेक्षा जेवढा मोठा आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला पुढे लिहायचा आहे. ठीक आहे. मग 100 पेक्षा 2 मोठा आहे तर 2चा स्क्वेअर आपल्याला पुढे घ्यायचा आहे 04. आता लक्षात घ्या 2 चा स्क्वेअर हा 4 येतो. 4 म्हणजे सिंगल डिजिट आहे. त्याला डबल बनवायचं असेल तर आपल्याला 0 लावून घ्यायचं कारण आपल्याला इथं जे आहे ना डबल डिजिट आकडा पाहिजे. ठीक आहे. आणखी एखादा बघूया. जसं मला करायचंय 103 चा स्क्वेअर. बघायचं की 100 पेक्षा हा डिजिट किती मोठा आहे 3 मोठा आहे. मग याच्यामध्ये 3 वाढवायचे. बघा 100 पेक्षा मोठा असेल तर त्या डिजिटला तेवढंच वाढवायचंय. 100 पेक्षा 3 मोठा आहे याच्यामध्ये 3 वाढवले 106 झाला. ठीक आहे. आणि 3 चा स्क्वेअर हा सिंगल आकडा येतो 9 त्याला 09 करायचं कारण आपल्याला डबल डिजिट पाहिजे. आलं लक्षात सर्वांना. पुन्हा एकदा बघा आता मला 104 चा जर स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा किती मोठा आहे 4 मोठा आहे. मग याच्यामध्ये पुन्हा 4 वाढवायचे म्हणजे किती होईल हे 108 होईल. ठीक आहे. आणि 4 चा स्क्वेअर 16 पुढे लिहून टाकायचा. आता 4 चा स्क्वेअर बघा डबल डिजिट आलाय मग त्याला 0 लावून घ्यायची गरज नाही. आलं लक्षात. त्याच्या पुढचं बघा आता 105 चा स्क्वेअर करायचंय मला 105 चा स्क्वेअर करायचं तर 100 पेक्षा किती मोठा आहे 5 मोठा आहे. मग याच्यामध्ये आपण 5 वाढवले 110 झाला 110 आणि 5 चा स्क्वेअर पुढे घेतला तर किती आला 25. लक्षात घ्या आपण जे सरळ सेवेमध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्टुडंट्स प्रिपरेशन करायलेत त्या पद्धतीने जर आपण प्रिपेअर करायला लागलो तर आपल्याला तेवढेच मार्क मिळतील जे दुसऱ्यांना मिळाले. दुसऱ्यांपेक्षा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट आपल्याकडे असल्याशिवाय आपलं सिलेक्शन होणार नाही हे लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे कॅल्क्युलेशन आणि अॅक्युरेसी. मग कॅल्क्युलेशन करायचे असतील तर मी तुम्हाला फर्स्ट स्टार्टिंगलाच लिहून दिले की तुमचे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे चांगले पाहिजे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कसं चांगलं होईल पाडेपाठ असतील तर. आलं लक्षात. जर पाडेपाठ नसतील तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन जर चांगली नसेल तर जगाच्या पाठीवर कुठलाच टीचर तुम्हाला काही शिकू शकणार नाही कारण हे 10वी पर्यंत म्हणजे तुमच्या शाळा लेवललाच कव्हर झालेल्या गोष्टी आहेत. पण आज तुम्हाला हे कव्हर करावंच लागणार आहे. आलं लक्षात. चला मग आता पुढचे स्क्वेअर्स बघूया.
आता 106 बघा, आता तुम्हाला ओरली तोंडी आलेत की नाही स्क्वेअर्स. बघा, कधी तुम्हाला 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पाठही नाही तरी सुद्धा तुम्हाला 106 चा स्क्वेअर काढता येते. कोणाकोणाला 15 पर्यंतचे स्क्वेअर पाठत तरी सुद्धा जमते. 100 पेक्षा किती मोठा आहे? 100 पेक्षा 6 मोठा आहे. मग याच्यामध्ये 6 वाढवले 112 झालं. ठीक आहे. आणि 6चा स्क्वेअर पुढे घेतला 36. हे बघा, 36 डबल डिजिट आहे म्हणून आपल्याला त्याला 0 लावायची गरज नाही. आलं लक्षात? चला त्याच्या पुढचं बघूया. जर मला 107 चा स्क्वेअर करायचा आहे, 100 पेक्षा किती मोठा आहे? बघा, 100 पेक्षा 7 मोठा आहे. मग याच्यामध्ये 7 इन्क्रीज करा म्हणजे किती झाले? बघा, 114. ठीक आहे. आणि 7 चा स्क्वेअर पुढे घ्यायचा आहे. 7 चा स्क्वेअर आहे 49. आलं लक्षात? बघा, तुमची जेवढी ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट आहे तेवढं तुम्हाला शॉर्टकट म्हणजे मारता येतील. आलं लक्षात? बरेच जण कसं म्हणतात, एक्झाम मध्ये नक्कल मारायला सुद्धा अक्कल लागते. तसं तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल, शॉर्टकट ट्रिक लागतात. आणि शॉर्टकट ट्रिक साठी तुम्हाला बेसिक व्यवस्थित पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन व्यवस्थित पाहिजे. चला ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. जर मला 108 चा स्क्वेअर करायचं तर 100 पेक्षा किती मोठा आहे बघायचं डिजिट. 100 पेक्षा डिजिट 8 नी मोठा आहे. मग याच्यामध्ये 8 इन्क्रीज करा 116 झाला. आणि 8 चा स्क्वेअर किती झाला? 64. आलं लक्षात? आता त्याच्या पुढं जर मला 109 चा स्क्वेअर करायचंय, बघायचंय डिजिट 100 पेक्षा मोठा किती नाही. 100 पेक्षा डिजिट 9 नी मोठा आहे. मग याच्यात पुन्हा 9 इन्क्रीज करायचे म्हणजे हे झाला 118. आणि 9 चा स्क्वेअर किती आला? 81. आलं लक्षात? त्याच्यानंतर जर मला 110 चा स्क्वेअर करायचंय, आता हे कोणी पण करून घेईल ना 110 चा, ट्रिक वापरायची सुद्धा गरज नाही. का बरं? तर हे 11 चा स्क्वेअर 121 लिहून टाकायचा. ठीक आहे. आता इथं एक 0 आहे, त्याच्या जागेवर 2 0 द्यायचे. आलं लक्षात? तर बघा, मी 102 पासून 110 पर्यंतचे स्क्वेअर्स आपल्याला 3 ते 4 सेकंदामध्ये, जास्तीत जास्त 3 ते 4 सेकंद लागतील तुम्हाला काढायला. आलं लक्षात? चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. पुढचं कसं करायचे बघा. तर लक्षात घ्या की मी आता जसं तुम्हाला सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पेशली बँकिंग बद्दलचा जर अनुभव सांगायचं म्हणलं तर माझं नाव आहे चंद्रशेखर वसंत संगेकर. मी संगेकर बँकिंग अँड MBA जी अकॅडमी नांदेडमध्ये 2014 पासून रन करतो आणि त्या अकॅडमीचे मी डायरेक्टर आहे. तर आजपर्यंत खूप सारे स्टुडंट्स PO आणि क्लार्क झालेले आहे आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा बऱ्याचशा मुलांचं सिलेक्शन झालंय या मागच्या 2-3 वर्षामध्ये. जसं की IBPS नी जे एक्झाम घेतलाय त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचे रिझल्ट आलेत. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे IBPSचं प्रिपरेशन स्टार्टिंग पासून मी व्यवस्थित करून घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आपल्याला टाइम लिमिट असते IBPS मध्ये कसं आहे की टेक्निकली आणि म्हणजे चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स येतात. म्हणजे IBPS मध्ये जर प्रिपरेशन करायचं असेल तुम्हाला तर इझी पासून तुम्हाला मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आणि मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स अशा पद्धतीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करावे लागतात. आलं लक्षात? त्यामुळं आता आपण जे शॉर्टकट ट्रिक घेत आहोत ह्या स्पेशली बँकिंग तर फील्डमध्ये याचा म्हणजे तुम्हाला फायदा होईलच, पण कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आता 100च्या पुढचे आता आपण कुठपर्यंत 110 पर्यंत म्हणजे 110 पर्यंतचे स्क्वेअर्स बघितले होते. त्याच्या पुढचं बघा, आता 111चा म्हणजे 11चा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. तर 100 पेक्षा डिजिट मोठा किती आहे बघायचा आहे. 100 पेक्षा 11 मोठा आहे. मग याच्यामध्ये पुन्हा 11 वाढवायचे आपल्याला म्हणजे किती झाला? 122 झाला. बरोबर आहे. मग 11चा स्क्वेअर पुढे घ्यायचा. बघा, 100 पेक्षा डिजिट मोठा असेल तर जेवढा मोठा आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला पुढे घ्यायचा आहे. ठीक आहे. 11चा स्क्वेअर पुढे घेतला तर हे आला 121. ठीक आहे. मग आता इथं 3 डिजिट आले ना, जसं की आपल्याला 2 डिजिट लागतात असं सांगितलं होतं मी तुम्हाला. आता आले इथं 3 डिजिट. तर बघा, शेवटचे 2 डिजिट ऍज इट इज ठेवायचे आणि तिसरा डिजिट हा 122 मध्ये ऍड करून टाकायचा म्हणजे हे किती झाले? 123. ओरली होऊन गेले 3 सेकंद असेल. त्याच्यानंतर बघा, आता जसं मला 112चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा किती जास्त आहे? बघा, 100 पेक्षा 12 जास्त आहे. मग याच्यामध्ये जर मी 12 इन्क्रीज केले तर 124 झाला. ठीक आहे. आणि 12चा स्क्वेअर असतो 144. तर आपला फायनल आन्सर काय येईल बरं? मग 44 तर ऍज इट इज येईल. मग 124 मध्ये हा 1 ऍड केला तर 125 येईल. आलं लक्षात? 124 मध्ये 1 ऍड केला 125 आणि हा 44 ऍज इट इज. आलं लक्षात? चला नेक्स्ट बघूया. मग जर तुम्हाला 113चा स्क्वेअर करायचा असेल तर 113चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला तर 100 पेक्षा डिजिट 13 नी मोठा आहे. मग याच्यामध्ये 13 इन्क्रीज करायचे म्हणजे हे 126 झाले. ठीक आहे. आणि 13चा स्क्वेअर पुढे लिहून टाका 169. तर आपला फायनल आन्सर किती येईल बघा? 127 69.
आलं लक्षात. स्पेशली मराठी मीडियमच्या मुलांना हे स्क्वेअर खूप फास्ट जमतात, कारण त्यांना पाडे पण व्यवस्थित पाठ असतात आणि कॅल्क्युलेशन करताना थोडंसं सोपं जाते, पाडे जर व्यवस्थित असतील. ठीक आहे, आणि स्क्वेअर्स पण पाठ असल्यावर. चला पुढचं बघूया. 114चा करायचंय, 114चा स्क्वेअर करायचंय तुम्हाला. तर 100 पेक्षा कितीनी मोठा आहे बघा, 14नी मोठा आहे. याच्यामध्ये 14 ऍड केले तर 128 झालं. ठीक आहे, आणि 14चा स्क्वेअर 196 म्हणजे 196 असतो. म्हणजे फायनल आन्सर किती आला बघा, 96 ऍज इट इज. 128 मध्ये एक ऍड केला किती झालं, 129. आले लक्षात. हे आहेत स्क्वेअर्स 100च्या पुढचे. मग तुम्हाला जर 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट असतील तर तुम्हाला किती 100च्या पुढे किती जाता येईल, 100 पासून तुम्हाला 130 पर्यंतचे स्क्वेअर्स ओरली काढता येतील, तोंडी. आलं लक्षात. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. 115चा 115चा स्क्वेअर. मग बघा 100 पेक्षा किती मोठा आहे हा डिजिट, 15नी मोठा आहे. मग 15 याच्यामध्ये वाढवले 130 झाले. ठीक आहे, आणि 15चा स्क्वेअर 225 असतो, 225. मग फायनल आन्सर किती आला बघा, म्हणजे 13225, 132 25. आलं लक्षात. हे होते 115 पर्यंतचे स्क्वेअर. पुढचे बघूया. चला नेक्स्ट बघा. आता घेऊ 116चा स्क्वेअर. बघा 100 पेक्षा किती मोठा आहे, 16नी मोठा आहे. मग 16चा स्क्वेअर, 16 मध्ये 16 ऍड करा, 132 झाले. आणि 16चा स्क्वेअर असतो 256 म्हणजे 256. मग फायनल आन्सर येते 134 56. बघा हा 56 जसाच तसा आहे, फक्त तिसरा डिजिट जो आहे ना तो मागे ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला. आलं लक्षात. चल नेक्स्ट बघूया मग त्याच्या पुढचं. आता 117चा करायचं आहे. 100 पेक्षा किती मोठा आहे बघा, 100 पेक्षा 17नी मोठा आहे. मग याच्यामध्ये 17 इन्क्रीज केले तर हे झाला 134. 17 वाढवले 76. बघा 100 पेक्षा मोठा, जेवढा मोठा तेवढा त्याला वाढवायचंय पुढं. तर बघा 17 वाढवले याच्यामध्ये 134 झाला, आणि 17चा स्क्वेअर आहे 289. तर फायनल आन्सर आहे 136 89. आलं लक्षात. चल त्याच्या पुढचं बघा. आता जरा मोठा पुढचं घेऊन टाकतो, 119चं करून टाकू. बघा 100 पेक्षा किती मोठा आहे, 19नी मोठा आहे. याच्यात पुन्हा 19 वाढवले तर हे झाला 138. आणि 19चा स्क्वेअर किती असतो, 361. म्हणजे फायनल आन्सर किती आहे माझं बघा, 138 मध्ये 3 ऍड केले 141, आणि उरलेला 61 जशाच तसा. आलं लक्षात. तर बघा आपल्याला कधीही या स्क्वेअरची गरज पडू शकते. तुम्हाला 1 पासून 130 पर्यंतच्या स्क्वेअरची कधी गरज पडू शकते. आणि जेव्हा गरज पडली त्यावेळेस आपल्याला काय गावरान पद्धतीने करत बसायचे काय, आता 119 आला गुणीला 119, आता हे करत बसायला किती वेळ जाईल आपल्याला याच्यामध्ये टाइमपास करायचा नाही, हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट बघूया मग. नेक्स्ट बघू, हे रफ करतो थोडस. हा 120चा जो स्क्वेअर करता येईल तुम्हाला. चला त्याच्या पुढचं समजा 122चा स्क्वेअर करायचा आहे. 100 पेक्षा किती मोठा आहे बघा, 100 पेक्षा 22नी मोठा आहे. तर 100 पेक्षा 22नी मोठा आहे, पुन्हा याच्यात 22 वाढवून टाकायचे म्हणजे हे झाला 144. आणि 22चा स्क्वेअर असतो 484. म्हणजे फायनल आन्सर किती आला बघा, 144 प्लस 4 148 84. 3 सेकंद खूप झाले. 3 सेकंदाच्या आत तुम्हाला कुठलाही स्क्वेअर काढता येईल, पण त्यासाठी एकच अट आहे, तुमची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन परफेक्ट असावी. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. जर मला 126चा करायचा आहे बघा, 50 पेक्षा 100 पेक्षा किती जास्त आहे, 100 पेक्षा 26 म्हणजे 26नी जास्त आहे. मग पुन्हा याच्यात 26 टाकून टाकायचे. याच्यात पुन्हा 26 टाकले तर हे झालं 152. आणि 26चा स्क्वेअर असतो 676. फायनल आन्सर आहे 158. आलं लक्षात. चला नेक्स्ट बघूया मग. आता 129च बघू. 129 बघा 100 पेक्षा किती मोठा आहे डिजिट, 100 पेक्षा 29नी मोठा आहे. मग याच्यामध्ये 29 वाढवले तर हे झालं 158. ठीक आहे. आणि 29चा स्क्वेअर पुढे घेतला, 29चा स्क्वेअर किती असतो 841. तर फायनल आन्सर किती येईल माझं बघा, 158 प्लस 8 166 झाले, आणि हा 41 ऍज इट इज. आलो बघा आपण 130 पर्यंत. आलं लक्षात. तर 100च्या पुढचे स्क्वेअर सगळ्यांना लक्षात आले असतील. ठीक आहे. तर आता 100च्या मागचे स्क्वेअर्स कसे करायचे हे पुढच्या याच्यामध्ये स्लाइड मध्ये बघू आपण. चला नेक्स्ट. आलं लक्षात. आता 100च्या पुढचे तर तुम्ही बघितलेच. आता 100च्या मागचे स्क्वेअर करायची गरज पडली तर त्याच्यासाठी सुद्धा काय शॉर्टकट ट्रिक आहे बघा. आता जसं की मला 99चा स्क्वेअर करायचा आहे, 99चा स्क्वेअर करायचा आहे.
तर आता 100 पेक्षा जसा आधी बघितला होता आपण मोठा किती आहे तसं बघायचं की 100 पेक्षा हा डिजिट छोटा किती आहे. ठीक आहे. आता 100 पेक्षा कमी किती आहे, 1 नी कमी आहे. मग 100 पेक्षा मोठा होता तर त्याला वाढवलं, तर 100 पेक्षा कमी आहे तर त्याला कमी करायचं. आता 100 पेक्षा 1 नी कमी आहे त्याला पुन्हा 1 नी कमी करा, 98 झाला. आणि जेवढा कमी आहे त्याचा स्क्वेअर पुढे घ्यायचा. कितीनी कमी आहे, 1 नी कमी आहे, तर 1 चा स्क्वेअर हा 1 असतो, त्याला 0 1 करायचं कारण आपल्याला डबल डिजिट पाहिजे. जसं 100 पेक्षा मोठा आहे त्याला वाढवायचे आणि त्याचा स्क्वेअर पुढे घ्यायचा. 100 पेक्षा जेवढा मोठा त्याचा स्क्वेअर पुढे घ्यायचा आपल्याला. तसंच 100 पेक्षा छोटा असेल, कमी असेल तर त्याला कमी करायचंय आणि जेवढा कमी आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला पुढे लिहून टाकायचा आहे. बस सिंपल फंड आहे. लक्षात. चला बघा, जसं की मला 98 चा स्क्वेअर करायचं. आता 100 पेक्षा कमी किती आहे बघा, 100 पेक्षा 2 नी कमी आहे. पुन्हा याच्यातून 2 कमी केले, 96 झाले. आणि जेवढा कमी होता म्हणजे 2 नी कमी होता तर 2 चा स्क्वेअर 04 कारण आपल्याला डबल डिजिट पाहिजे. 2 चा स्क्वेअर हा सिंगल डिजिट आहे म्हणून त्याला 0 लावून घेतला. आता त्याच्या पुढचं जसं मला 96 करायचंय बघा, 100 पेक्षा कमी किती आहे बघायचं. 100 पेक्षा 4 नी कमी आहे, मग त्याच्यातून पुन्हा 4 कमी करायचे. बघा 92 झालं. ठीक आहे, 92 झाला आणि त्याच 4 चा स्क्वेअर 16 लिहून टाकायचं. आता बघा 4 चा स्क्वेअर डबल डिजिट आलाय, त्याला 0 लावायची गरज नाही. चल नेक्स्ट बघूया त्याच्या पुढचं. समजा मला 93 चा स्क्वेअर करायचा आहे. तर आधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा डिजिट 100 रेंज मध्ये, 100 रेंज मध्ये तर कमी कितीनी आहे बघा, 100 पेक्षा कमी किती आहे, 7 कमी आहे. मग याच्यातून पुन्हा 7 कमी केले की 86 येतात. इथंच आपली गाडी रुकते, आपली इथंच हवा टाईट होऊन जाते. ज्यांचे कॅल्क्युलेशन बरोबर नाहीत, ज्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन कमजोर आहे, त्यांना शॉर्टकट ट्रिक येणारच नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टार्टिंग पासून व्हिडिओ जसा स्टार्ट झालाय त्या दिवशी त्या स्टार्टिंग पासून सांगत आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तरी सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन ही 100 पर्यंतची परफेक्ट असावी म्हणजे असावी. वर्ड परफेक्ट आहे तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्यात मी, तुमचं आणखी पहाडे मी जे लिहून दिलं होतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पाढे कमीत कमी 25 पर्यंत पाठ असले पाहिजे. आता ज्या स्टुडंटचे 30 पर्यंतचे पाढे पाठ आहेत, आता त्यांचं म्हणजे ते ज्या स्टुडंटचे 30 पर्यंत पाठ आहेत मी म्हणलं ना, त्यांच्यासाठी एकदम सोपं आहे. कॅल्क्युलेशन प्रत्येक गोष्ट म्हणजे पेपरमध्ये तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होतील. त्याच्यानंतर थर्ड काय सांगितलं तुम्हाला, स्क्वेअर्स 30 पर्यंत तरी यावंच लागतात आणि क्यूब कमीत कमी 16 पर्यंत. का पुन्हा पुन्हा लिहून देत आहे, कारण काही दिवसानंतर बरेचसे स्टुडंट असं म्हणतात आम्हाला, स्पेशली मला काही दिवस प्रिपरेशन केल्याच्या नंतर म्हणजे बँकिंगचं आणि याचं प्रिपरेशन केल्याच्या नंतर स्टुडंट्स काय सांगतात, स्टुडंट म्हणतात की सर आमचे अटेम्प्ट वाढत नाहीत, आम्हाला कमी टाइम मध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. आता आयबीपीएस क्लार्कची एक एक्झाम, आयबीपीएस क्लार्कची नुकतीच ऍड आली बघा आताच, आयबीपीएस क्लार्कची. ठीक आहे. आणि या आयबीपीएस क्लार्क मध्ये एक म्हणजे आणखी चांगली गोष्ट कुठली आली आहे तर आयबीपीएस क्लार्क हे तुम्हाला मराठी मीडियम मध्ये देता येणार आहे. म्हणजे मराठी मीडियम मध्ये आपल्याला पेपर सॉल्व्ह करता येणार आहे. म्हणजे सरळ सेवेच्या ज्या मुलांनी लास्ट काही दिवसापासून जे आयबीपीएस पॅटर्ननी अभ्यास करत आहेत त्या मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे की बँकेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं जे हे आहे म्हणजे लक आहे ते आजमावू शकतात. लक म्हणता येणार नाही आपल्याला कारण तुमची मेहनत आहे. लक्षात, मेहनत तुम्ही जे आयबीपीएस पॅटर्नचा करत आहेत लास्ट 1-1.5 वर्षापासून ते तुम्हाला आणखी म्हणजे फळ देईल. कधी तर आयबीपीएस क्लार्कचा पेपर सुद्धा मराठीमधून तुम्हाला देता येणार आहे. पण आयबीपीएस क्लार्कचा प्री मध्ये सगळ्यात कसं आहे बघा, प्री मध्ये तुम्हाला मॅथ्स म्हणजे गणित हे 35 मार्क्ससाठी असते, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता हे 35 मार्क्ससाठी असते आणि इंग्लिश हे 30 मार्क्ससाठी असते. म्हणजे हे टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन्स आणि या 100 क्वेश्चनसाठी टाइम मात्र आहे 60 मिनिट. म्हणजे एका क्वेश्चनसाठी 1 मिनिट सुद्धा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय पर्याय आपल्याकडे, आपल्याला फक्त स्पीड फास्ट पाहिजे. स्पीड आणि स्पीड डेव्हलप होईल या गोष्टींमुळे. आणि चौथी गोष्ट रिडिंग मुळे, तुमची रिडिंग पण व्यवस्थित पाहिजे. इंग्लिश रिडिंग, आता इंग्लिश रिडिंगचा बेनिफिट तुम्हाला मॅथ रिझनिंग मध्ये तर होईलच हो, मॅथ रिझनिंग मध्ये तर इंग्लिशचा बेनिफिट होणारच आहे. सोबत इंग्लिश जो स्पेशल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा रिडिंग होईल. ते बाला सर तुम्हाला नेहमी गायडन्स करत असतात, ते सांगत असतील बघा.
की इंग्लिश रीडिंग सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, प्रॉपर इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा. ठीक आहे, चल तर आता पुढे आपण करूया स्क्वेअर्स. आता 93चा स्क्वेअर्स आला लक्षात सगळ्यांना. थोडस एक टाइम देतो मी तुम्हाला. चला पुढचे स्क्वेअर्स बघूया कोण कोण करते. फास्ट मध्ये कमेंट करा. जसं 93चा झाला होता, 91 ट्राय करा बरं. चला 89 सर्वांनी ट्राय करायचंय घरी. ठीक आहे, चल बघा आता 100 पेक्षा किती कमी आहे, 9 कमी आहे. मग 100 पेक्षा 9 कमी आहे तर त्याच्यातून पुन्हा 9 कमी करायचे म्हणजे हे 82 झालं. आणि 9चा स्क्वेअर पुढे घेऊन टाकायचा 81. आलं लक्षात. चला त्याच्या पुढचा हा कितीनी कमी आहे बघा, 11 कमी आहे. आता हा 100 पेक्षा 11 कमी आहे, याच्यातून पुन्हा 11 कमी केले की 78 येतात, 78. तर पटकन आलं पाहिजे. आणि 11चा स्क्वेअर असतो 121 म्हणजे फायनल आन्सर आहे बघा 7921 म्हणजे 7921. आलं लक्षात. चला त्याच्या पुढचा जर मला करायचा आहे 87चा स्क्वेअर, मला करायचा आहे 87चा स्क्वेअर, तर बघा 100 पेक्षा हा डिजिट कमी किती नाही, 100 पेक्षा डिजिट आहे 13 कमी. मग पुन्हा याच्यातून 13 कमी केले मी तर किती येतात 74. आणि 13चा स्क्वेअर असतो 169. मग आता आपल्याला बघा पुढं 13चा स्क्वेअर 169, फायनल आन्सर काय आलं मग 7569. फायनल आन्सर आहे 7569. समजलंय. 100 पेक्षा डिजिट जेवढा कमी आहे त्याला पुन्हा कमी करायचंय आणि जेवढा कमी आहे त्याचाच स्क्वेअर आपल्याला पुढे लिहायचा आहे. चला त्याच्या पुढचं समजा मला करायचंय 86चा स्क्वेअर, 86चा. चला ट्राय करा 86चा स्क्वेअर. बघा 100 पेक्षा कमी किती नाही बघायचं. 100 पेक्षा कमी आहे 14. ठीक आहे, 14 कमी आहे तर याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, 14 कमी करायचे. याच्यातून 14 कमी केले म्हणजे 72 आलं. आणि 14चा स्क्वेअर आहे 196 म्हणजे फायनल आन्सर आहे 7396. आलं लक्षात. बँकेच्या एक्झाम मध्येच नाही तर आपल्याला कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर त्यासाठी मॅथ मध्ये तरी स्पेशली सगळ्यात जास्त महत्वाचं कॅल्क्युलेशनच आहे, हे लक्षात ठेवा. आपण दुसऱ्या मुलांप्रमाणे जर तसाच अभ्यास करत राहिलो तर आपल्याला तेवढेच मार्क्स मिळतील जेवढे दुसऱ्यांना मिळाले. दुसऱ्यांपेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याकडे काही असेल तरच सिलेक्शन होतं. ठीक आहे, आलं लक्षात. चला मग आपल्याला 100 रेंज कुठपर्यंत द्यायची आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की 100 रेंज 100च्या पुढे 130 पर्यंत आहे आणि 100च्या मागे 75 पर्यंत आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर बघा पुढचा करूया. जसं की मला करायचं आहे 84चा स्क्वेअर. आता आपल्याला पटकन आधी हेच कळत नाही की 100 पेक्षा डिजिट लहान किती आहे कमी किती आहे हेच कळत नाही. मग त्याच्यासाठी थोडस आपल्या माइंडला थोडस चालना द्यायची, म्हणजे एक थोडीशी एक्सरसाइज करायची. कशी एक्सरसाइज करणार तुम्ही, एक डिजिट कन्सिडर करायचा 100. ठीक आहे, आता मी बोर्डवर जेवढे म्हणजे 100 डिजिट लिहिल ते 100 मधून मायनस केलं तर किती होईल हे तुम्ही जस्ट रिकॉल करा. ठीक आहे, आता 100 मधून जर मी 72 मायनस केला, 72 मायनस केला तर किती उरले 28. 100 मधून 83 मायनस केले किती 17. 100 मधून 79 मायनस केले किती 21. 100 मधून 33 मायनस केले 67. 100 मधून मी 59 मायनस केले तर 41, 41. ठीक आहे, 100 मधून मला 22 मायनस केला की 78 आला पाहिजे. बरेच स्टुडंट काय करतात 100 मायनस 22 म्हणलं की लगेच लिहून टाकतात 88. का तर याच्यामध्ये 8 ऍड केलं की 10 होते, याच्यामध्ये 8 ऍड केलं की 10 होते, म्हणजे त्याला वाटतं 100 झाला. तसं नाही. आलं लक्षात. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 100 पर्यंतची ऍडिशन सबट्रॅक्शन जर परफेक्ट झाली ना ऑटोमॅटिक तुम्हाला मोठे मोठे डिजिटचे सुद्धा सबट्रॅक्शन आणि ऍडिशन व्यवस्थित करता येतात. आलं लक्षात. आणि कुठल्याही डिजिटचं जे म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे हे तुम्ही स्प्लिट करून करा. जसं की एखादं एक्झाम्पल, जर मला समजा 87 आणि 58 यांचं ऍडिशन करायचं आहे, आपल्याला गावरान पद्धतीने करत बसायचं नाही. आपल्याला काय करायचं बघा, 80 आणि 30 किती होतं, हे 80 आणि 50 किती होतं 130. बघा हे 80 आणि हे 50 130 झाले आणि वरचे 15, 130 आणि 15 किती होतात बघा 145 झाला. म्हणजे तुम्हाला स्प्लिट करून करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना कुठलीही गोष्ट फोडून करायची, त्याला फोड करायची. आलं लक्षात. कुठं पण आता बऱ्याच जणांना हे कळतच नाही बघा किती की आता 8 आणि 5 किती होतात 13. 13 म्हणजे पुढे एक डिजिट आहे ना दोघांकडे, दोघांच्या पुढे एक डिजिट आहे म्हणजे 130 झाला. ते 8 आणि 5 13 म्हणजे 130 आणि वरचे 7 आणि 8 किती होतात 15. मग 130 मध्ये 15 ऍड केले की किती झाले 145 झाले. बेसिक कॅल्क्युलेशन खूप जास्त महत्वाचं आहे. आता बऱ्याच जणांना हेच कळत नाही, कॅल्क्युलेशन बोटावर मोजावं लागते. आता तुम्हाला जर म्हणलं
की मी 8 आणि 4 किती म्हणलं की हे 12 पण येत नाही बऱ्याच जणांना. मोजावं लागते बोटावर 9, 10, 11, 12. मग अशा प्रकारे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सॉल्व्ह करणार आहोत का? नाही. आपल्याला तसं डेव्हलप करायचं स्वतःला. कोणीही लहानपणापासून बॉर्न टॅलेंटेड नसतो हे लक्षात घ्या. त्याला क्रिएट करावं लागतं, बनावं लागणार आहे तुम्हाला. तुम्हाला तुमचं लेवल 0 पासून असं इन्क्रीज करत करत 1, 1 पासून 10, 10 पासून पुन्हा 20, 22, 50, 52, 80 अशा प्रकारे आपलं लेवल क्रिएट करायचंय. आपल्याला लेवल वाढवत न्यायचंय. एकदा का ही लेवल आली त्याच्यानंतर फक्त गॅप द्यायचा नाही. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना मी स्पेशली काय बघतो, बरेचसे मुलं काय करतात की एक्झाम आली तोंडावर म्हणजे जोपर्यंत ऍड पडत नाही तोपर्यंत त्यांना ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह होत नाही, इनऍक्टिव्ह असतात. मग ऍड पडली की अरे बापरे मी काय काय करू, काय काय करू, गणित करू की रिझनिंग करू का म्हणजे इंग्लिश करू का जीएस करू, असा प्रश्न पडते मुलांना. मग त्यावेळेस म्हणजे टोकावर शहाणा होण्यापेक्षा आधीपासूनच स्टडी केलेलं चांगलं आहे ना. तर बऱ्याचशा मुलांना माझं तर म्हणणं असते की तुम्ही अंडर ग्रॅज्युएट, आता लक्ष द्या, तुमचं BA, BCom, BSc, BBA आणि बरेचसे दुसरे पण डिग्री आहेत, समजा BCA, अशा टाईपच्या डिग्री केल्यावर तुम्हाला काय डिग्री केल्याच्या नंतर एक 10 लाखाचं पॅकेज आपल्यासाठी रेडी नाही. आपल्याला एक्झाम म्हणजे नोकरी कुठून मिळणार आहे, आपल्याला जॉब मिळणार आहेत हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधूनच. गव्हर्नमेंट प्रिपरेशन करून एक्झाम मिळवायचं असेल तर कॉम्पिटिशन शिवाय पर्याय नाही तुम्हाला. आता BA, BCom, BCA मी असे स्टुडंट बघितले की एवढं सिरियस BComचं प्रिपरेशन करतात किंवा BAचं सुद्धा प्रिपरेशन असं करतात की जसं काय यांच्या फायनल इयर झाल्या यांच्यासाठी 10 लाखाचं पॅकेज असं ताट वाढून ठेवलं त्यांनी, हे घ्या कॉल लेटर कॉलेजवाले. तर आपल्याला तिकडून मिळणार नाही. आपल्याला जे काही जॉब मिळणार आहे, आपले लाईफ चेंजिंग जे मोमेंट होणार आहेत ते सगळे लाईफ चेंज होणार आहे ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वरून. मग ती कुठल्याही टाईपची कॉम्पिटेटिव्ह असू द्या, बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वे असो किंवा पुन्हा सरळ सेवा असो किंवा MPSC असो, ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधूनच आपली निया पार लागणार. हे लक्षात आलं पाहिजे स्टुडंट्सला. ग्रॅज्युएशन होऊजेपर्यंत डोक्यात विचार सुद्धा येत नाही मुलांच्या, हे आपल्याला पुढे काही करायचं आहे, बघू करू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. आणि पुन्हा आई वडिलांना सुद्धा आता बरेचसे मी असे म्हणजे गोष्टी बघितल्या की आई वडील पण याच्यामध्ये चुकतात. आई वडील काय करतात की आता एखाद्या वेळेस एखादा स्टुडंट म्हणला की चला मला आतापासूनच बँकिंगचं किंवा आतापासूनच मला सरळ सेवेची तयारी करायची आहे, तर आई वडील म्हणतात आताच काय गरज आहे, ग्रॅज्युएशन नंतर बघू. जे की त्यांना माहिती नसते की कॉम्पिटिशन किती वाढलंय. आज कॉम्पिटिशन भरपूर आहे. तलाठ्याच्या एक्झाम मध्ये मला सांगा किती लाख मुलांनी फॉर्म भरले होते? मला वाटते 10 ते 11 लाख लोकांनी फॉर्म भरले होते. ह्याच्यातून सिलेक्शन किती जणांचं झालंय? 4700 ते 800 लोकांचं सिलेक्शन आहे. मग आता आपल्याला 10 लाखातून 4,500 किंवा 5,000 यायचं असेल तर चाळणी प्रोसेस काय कमी मोठी आहे का? चाळून 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 आपल्याला म्हणजे ते हिरे कलेक्ट करणार आहेत. कुठलीही एक्झाम असू द्या, प्रत्येक देशामध्ये चाळणी प्रोसिजर खूप मोठी आहे आणि आपली काही कमी म्हणजे लोकसंख्या नाही, त्याच्यामध्ये दरवर्षी भर पडत राहते. या वर्षी लागला नाहीत पुन्हा 10-20 लाख मुलं प्रत्येक डिग्रीचे तुम्हाला कॉम्पिटिशनसाठी तयारच आहेत. आलं लक्षात? त्याच्यामुळं आपल्याला एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजे आणि त्या आपल्याला हळूहळू डेव्हलप करायच्या स्वतःमध्ये. तशी तरी जिद्द बाळगायला पाहिजे आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता पुढचे क्वेश्चन्स. आता आपण स्क्वेअर करायला लागलो. स्क्वेअरची कुठपर्यंत आलो होतो बघा, 84चा स्क्वेअर. आता पटकन कळलं पाहिजे ना. आता मी काय म्हणत होतो, जसं तुम्हाला जर येत नसेल ना तर मग असे रेंज पकडायचे. आता पुढे बघा, 100ची रेंज घेतली मी, आपल्या मनावरच घ्यायचं किंवा मित्रामध्ये म्हणायचं एकमेकाला, चल रे सांग 100 मधून 78 मायनस केला किती, 100 मधून 67 मायनस केला किती, 100 मधून 24 मायनस केला किती, 100 मधून 83 मायनस केला किती, 100 मधून 58 मायनस केला किती, 100 मधून 46 मायनस केला किती, 100 मधून 33 मायनस केला किती. खट 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 आन्सर आले पाहिजे. 100 मधून 67 म्हणजे 67 मायनस केला, 100 मधून 67 मायनस केला 33, 100 मधून 78 मायनस केला 22, हे 17, हे किती आले 42, हे 76, हे 54, हे 67. फास्ट आलं पाहिजे आपल्याला. डिजिट आला कॅल्क्युलेशन झाले पाहिजे व्यवस्थित. आणि ऍडिशन करताना मी म्हणलं तुम्हाला कसं आहे, स्प्लिट करून करायचं आहे. मग त्यासाठी बऱ्याच वेळा कुठलाही डिजिट होता ना, मला करायचंय 87 आणि 73.
आता ह्याचं ऍडिशन करताना बघा, हे 8 आणि 7 किती होतात? 15, म्हणजे 150 झाले. आणि वरचे 7 आणि 3 10, म्हणजे 160 झाले की नाही? स्प्लिट करून करायचंय, नाही तर आपण काय करतो, 7 आणि 3 10 शून्य, हातच्याला 1, हे असं करायचं नाही आपल्याला. गावरान मेथड सोडून द्यायचे. कॅल्क्युलेशन हे आपल्याला ओरली झाले पाहिजे. एक्झाम मध्ये गेल्याच्या नंतर आपली नजरच बोलली पाहिजे. जसा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसलाय तेच क्वेश्चन जर तुम्ही रफ पेपरवर उतरत आहेत तर तुम्ही खूप मागे आहेत. जे क्वेश्चन आहे त्याच्यातले कमीत कमी 1 ते 2 स्टेप स्किप करून तरी तुम्हाला तिसरी स्टेप तरी तुमच्या रफ पेपरवर लिहावं लागेल, तरच काहीतरी होईल. आलं लक्षात? आता तुम्हाला हे बेसिक गोष्टी आल्या पाहिजे ना. आता जसं की 7 आणि 6 म्हणजे हे 13 येतात, पटकन आलं पाहिजे, हे लिहून द्यावं लागेल मला. अशी प्रॅक्टिस करा तुम्ही. आलं लक्षात? आता 7 आणि 4 11, म्हणजे 8 आणि 5 किती होतात? 13. हे बेसिक जे काही क्वेश्चन आहेत हे पटापट आले पाहिजे. आता 8 आणि 6 हे 14, पुन्हा 7 आणि 6 हे 13 होतात, झाले तिथं. पुन्हा 6 आणि 9 15, हे पटापट आले पाहिजे. 8 आणि 7 पुन्हा 15, हे आलं की बाकीचं येऊन जाते. कसं काय बरं? हे 8 आणि 7 किती झालं? 15, मग पुढे 1 1 0 आहे म्हणजे 150 झाले, असं कळण्यासाठी. ठीक आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन स्प्लिट करून करायचे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सुद्धा स्प्लिट करून करायचं. त्याच्यात सुद्धा तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शनचा बेनिफिट होईल. कसं? एक थोडंसं एक एक्झाम्पल देतो. जसं आता मला करायचंय, बरेच जण काय करतात, 25 गुणिले 14 पाडा म्हणत बसतात. म्हणत बसायची गरज नाही. 25 ने आपण काय करायचं, या 10 ला मल्टिप्लाय करायचे, 250 झाले. ठीक आहे. आता 4 ला राहिलं ना मल्टिप्लाय करायचं, 25 शिवाय 100, मग 250 मध्ये 100 ऍड केले की 350 होतात की नाही? असं पटकन आलं पाहिजे, फास्ट. आता कुठला एखादा डिजिट आहे, 33 गुणिला मला 5 करायचं, 33 गुणिला 5 करायचं. तर आता याला पाडा म्हणत बसायची गरजच नाही. हे किती होतात बघा, 150 आणि वरचे 15, 165. हे आकडे लक्षातच ठेवायचे, 33 5 165. हे असे डिजिट आपल्याला लक्षात ठेवावंच लागणार आहे. आलं लक्षात? चला मग आपण जे स्क्वेअर्स चालू होते ते स्क्वेअर्स करूया. 84 चा स्क्वेअर बघा, आला 100 पेक्षा कमी किती आहे? 100 पेक्षा 16 कमी आहेत. मग याच्यातून 16 पुन्हा कमी करायचं म्हणलं की अवघड जाते. मग आता 16 कमी करायचे तर पुढचे वरचे 4 कमी करायचे, 80 झाले. पुन्हा 10 कमी करायचे, 70 झाले. पण 14च कमी झाले ना, आणखी 2 कमी करून टाकायचे, म्हणजे किती झालं? 68 झालं. आलं लक्षात? मग आता बघा, 84 मधून मी 16 मायनस केले, 68 आलं. आणि 16चा स्क्वेअर असतो 256 256. मग फायनल आन्सर काय आपलं? फायनल आन्सर आहे 7056. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आपल्याला जर केलं तर कॅल्क्युलेशन फास्ट होतील आपले. चला नेक्स्ट बघूया मग पुढचा. आता मला करायचंय समजा 79 चा स्क्वेअर. आता 100 पेक्षा कमी किती आहे बघायचं. 100 पेक्षा 21 कमी आहेत. आता याच्यातून 21 कमी केले की 58 येतात. हे पटकन आलं पाहिजे आपल्याला. नाही, 21 नी कमी आहे तर 21 चा स्क्वेअर आहे 441, म्हणजे फायनल आन्सर येते 62 41. फास्ट येतात आपल्याला, पण कधी? जर आपली ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट असेल तर. ठीक आहे. आणि सुरुवातीच्या फेजला तुम्हाला माझ्या तोंडून तेच ऐकायला भेटेल, तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन, पाडे, स्क्वेअर्स, क्यूब्स हे व्यवस्थित लर्न असल्याशिवाय तुम्हाला गणित फास्ट जमणार नाही. आणि या जे गोष्टी मी सुरुवातीला काही गोष्टी लिहून दिल्या होत्या, 2 मिनिटं कुठं लिहून दिलं होतं, मला वाटते मागच्या स्लाइडवर गेलं ते. या गोष्टी जर तुमच्या परफेक्ट येत असतील या, तर मी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग हे परफेक्ट करून द्यायची 100% गॅरंटी. तुमचं क्वांट आणि रिझनिंग मागच्या 10 वर्षापासून बँकेमध्ये, बँकिंग फील्डमध्ये, IBPS आणि स्टाफ सिलेक्शनचे असो, रेल्वेचे प्रत्येक फील्ड मधले मुलं माझ्याकडे शिकलेत, अधिकारी सुद्धा झालेत आणि त्यांचं पूर्ण मी व्यवस्थित कंप्लीट करून घेतलंय. तर मला फक्त एकच गोष्ट म्हणजे हेच सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. ठीक आहे. चला मग आता थोडेसे काही स्क्वेअर्स आलेत, आपण ते बघून घेऊ. आलो आपण जवळपास, बघा कुठपर्यंत आलंय. चला नेक्स्ट बघूया. मग आपण 79 पर्यंत आलो होतो. 78 बघा. आता 100 पेक्षा किती कमी आहे बघा, 22 न कमी आहे. मग 100 पेक्षा 22 न कमी, याच्यातून 22 कमी केले की 56 झाले. 22 चा स्क्वेअर आहे 484, म्हणजे फायनल आन्सर आहे 6084. बस. आता त्याच्या पुढचं मला 76 करायचंय. आलो बघा आपण 75 पर्यंत. 100 पेक्षा किती कमी आहे? 24. मग याच्यातून मी 24 कमी केले तर 52 आले.
24चा स्क्वेअर असतो 576, म्हणजे फायनल आन्सर आहे माझं 5776. 52 मध्ये 5 ऍड केले 57, 76 जशास तसं. आलो आपण बघा. आता 75चा स्क्वेअर करायचं आहे. याच्यामध्ये युनिट प्लेसला 5 आल्यावर आणखीन एक मेथड आहे स्क्वेअर करायची. युनिट प्लेसला जर 5 आला तर या 5चा स्क्वेअर आधी करून टाकायचा 25, आणि याच्या 7च्या पुढचा डिजिट असतो 8, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 8 7 56. कुठलाही डिजिट असू द्या. जर समजा आपल्याला 85 करायचंय, ठीक आहे, आता पहिल्यांदा काय करायचंय, या 5चा स्क्वेअर आधी करून घ्यायचा 25, आणि याच्या पुढचा डिजिट असतो 9, 9 8 72. म्हणजे ही मेथड लागू होईल फक्त युनिट प्लेसला 5 आला तरच. ठीक आहे, आलं लक्षात. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर्स बघितले, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे स्क्वेअर्स होते हे आपण बघितले 100 रेंजचे. ठीक आहे, हे होते 100 रेंजचे स्क्वेअर्स. आता 100च्या पुढचे स्क्वेअर्स करायचे, म्हणजे 100च्या पुढचे 130 पर्यंत, 100च्या मागचे 75 पर्यंत. आता याच्या पुढची जी रेंज आहे, याच्या पुढची रेंज आहे 50ची, 50ची रेंज आहे. आता 50 रेंजचे स्क्वेअर्स मी आजच तुम्हाला सांगणार नाही, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघूया. आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे काही स्ट्रक्चर्स, मल्टिप्लिकेशनचे काही ट्रिक हे सुद्धा घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण हे जे मी आज शिकवलंय तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल तर तुम्ही पुन्हा याला रिवाइज करा, स्वतः करून बघा. स्वतः करून बघल्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत मी पुढच्या व्हिडिओमध्ये जे घेऊन येत नाही व्हिडिओज हे स्क्वेअर्स, तोपर्यंत तुम्हाला हे 100 रेंजचे स्क्वेअर्स व्यवस्थित करायचे. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.